ला 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 रा 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 ला रा ला ला ला. कॅमेराला कुठे गेला कोणाचे? आम्ही थांबावं का आता मग? नमस्कार, मास्टर रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. कांदे चिरत होतो, नुसता कॅमेरा लावलेला होता आणि तो मला दिसत नव्हता. आमचा परीक्षित कॉफी पित होता. एनिवे, कॉफी मला जशी आवडते तशीच त्यालाही आवडते आणि आपल्याला आवडते म्हणून आपण काही करायचं आणि दुसऱ्यांनी केलं तर ते पाप का? अशातला मी नाही बरं का. पी कॉफी पी. हे घ्या. मास्टर रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि मी काय करतोय, भज्याची भाजी. आमचा विदर्भ म्हणजे थोडं वेगळं प्रकरण आहे की पूर्वी ना या अशा दिवसामध्ये म्हणजे उन्हाळा शेवट आणि पावसाळा सुरुवात अशाही भाज्या कमी यायच्या. आता मिळतात सर्वच. पण तेव्हा या भाज्यांचे प्रकार जसे शेवभाजी आहे, त्याच्यानंतर वडी रस्सा आहे, चून बोंड्याची भाजी आहे, त्याच्यानंतर भाजी आहे, हे सगळे नंतर तयार झालेले आहेत. त्यातलाच हा प्रकार अप्रतिम लागतो. अप्रतिम. तिखट आहे थोडासा, तेलकटही आहे हो, पण तेल मी तेव्हाच कमी टाकणार आहे. चालेल. सगळ्यात पहिले हे कांदे बारीक चिरलेले नुसते भाजायचे आहेत आपल्याला. कांदे नुसते भाजायचे आपल्याला आणि कांद्याबरोबरच आपल्याला टाकायचं आहे सुकं खोबरं, थोडेसे धने आणि 2 चमचा खसखस. हे छान आता तेल न टाकता खमंग भाजून घ्यायचं आहे. आता तेल का नाही टाकायचं? गंमत अशी आहे, म्हणजे माझा एवढे दिवसांचा जो अभ्यास आहे त्याच्यावरून लक्षात आलं, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ असे आपल्या हिंदुस्थानात 4 वेगवेगळे भाग आहे आणि 4ही ठिकाणी पदार्थ बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. जेव्हा आपण तेल टाकून वगैरे कांदा भाजतो तर त्याला थोडंसं ग्रेव्ही सदृश म्हणजे उत्तरेकडलं रूप येतं आणि कच्चा काढतो तेव्हा एक महाराष्ट्राचा जो आपलेपणा आहे, जो वेगळेपणा आहे, तो त्याच्यात दिसतो. एवढा फरक आहे. त्याच्यामुळे तेल टाकायचं नाही, नुसतं छान भाजून घ्यायचं खमंग. आता हे छान भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि नंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून द्यायचं. आता ह्याला मस्त छान पाणी टाकायचं आणि स्मूथ याची पेस्ट करून घ्यायची. मिक्सरमध्ये छान ह्याला असं छान स्मूथ पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर कढईमध्ये तेल. कित्येकांना वाटतं की विष्णूजी तेल खूप टाकतात. मान्य आहे मला तेल थोडं जास्त तेल टाकलेले पदार्थ आवडतात. पण ह्याच्यात गंमत काय होते की समोर किती पदार्थ, किती जिन्नस, किती क्वांटिटीमध्ये आहे ते मला दिसत असतं. ते तुम्हाला फक्त थोडंसं दिसतं. दुसरी गोष्ट, हे जे भांडं आहे याचं छोटंसं टोक आहे, त्याच्यामुळे बराच वेळ मला पकडून उभं राहावं लागतं. हा थोडासा दृष्टिभ्रम आहे, गैरसमज आहे, तर तो काढून टाकायचा नाही का. आणि मोहरी चांगली फुटल्यावर यामध्ये लसूण, छान परतून घ्यायचा. आणि हे छान भाजून झाल्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतला तो यामध्ये घालायचा. तमालपत्र, चण्याच्या डाळीचं पीठ, त्यामध्ये थोडंसं आलं, थोडी लसणाची पेस्ट, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर, अगदी थोडासा खाण्याचा सोडा, चवीनुसार मीठ आणि हे थोडंसं आपल्याला घट्टसरच भिजवून घ्यायचं आहे. दॅट्स इट. आणि हा मसाला शिजतो तोपर्यंत आपल्याला भजी बनवून घ्यायची आहे. भजी बनवण्यासाठी तेल आपण तापत ठेवलं आहे आणि तेल तापल्यानंतर त्यात काही तळायचं असेल तर आपण काय वापरतो तुम्हाला माहिती आहे? फ्राय पावडर.
फ्राय पावडर आणि मॅजिक फिल्टर. तर मॅजिक फिल्टर म्हणजे काय की ही फ्राय पावडर आपण याच्यात घालतो, तेल तापतं, तेल पातळ होतं फ्राय पावडरमुळे आणि पातळ झाल्यामुळे त्यामध्ये तळल्या जाणारा पदार्थ कमीत कमी तेल घेऊन परत येतो आणि त्याचे छोटे पार्टिकल्स असतात, ते पोटात गेले तरी हरकत नाही, पण ते पार्टिकल्स घालायला मॅजिक फिल्टर. मॅजिक फिल्टर आणि फ्राय पावडर ही जोडी आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे सगळे डिटेल्स दिलेत आणि हे तुम्ही वापरावं अशी माझी इच्छा आहे. मंद आचेवर याला आपण तळून घेऊ. ही ग्रेव्ही पण आपली होत आली. यामध्ये तिखट, थोडी हळद. आता याला छान तेल सुटेस्तोवर आपण अजून शिजवून घेऊ आणि असं वाटलं तुम्हाला की थोडं पाणी हवं आहे तर पाणी आपण घालू शकतो, गरम पाणी. परीक्षित म्हणजे आमचा कॅमेराच्या मागचा माणूस, त्याला याच्याबद्दल आवडायचा. परीक्षित, तुझा प्रश्न होता की काय लक्षात घ्यायचं, कांदा किती झाल्यानंतर हळद तिखट टाकायचं. तर कांदाचा कच्चा वास गेला, थोडासा आता थोडा खमंग वास यायला लागतो, तेव्हा मग हळद तिखट टाकायचं. आधी जर घातलं तर ते काळपट होतं, नंतर घातला त्याचा रंग असा चटकदार राहतो. आता तुम्ही बघत असाल की ह्याला हळूहळू तेल सुटत आहे आणि तेल सुटण्याचा अर्थ असा की तुमची ग्रेव्ही जी आहे ऑलमोस्ट तयार. चवीनुसार मीठ आणि यामध्ये आपल्याला घालायचा आहे वाघमारेंचा हा जो गोडा मसाला आलेला आहे. क्या बात आहे, अगदी थोडासा, दॅट्स इट. ग्रेव्हीला छान तेल सुटल्यावर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपली भजी. क्या बात आहे. आणि हे लगेच सर्व करायचं. ही 2 भजी बाजूला, फोडलेला कांदा. अजून काय हवं हो जेवणामध्ये माणसाला, सांगा बरं, सांगा, तुम्हीच सांगा. छान हा भात घ्यायचा आणि ओ माय गॉड, यावर छान हे लिंबू पिळायचं. अरे चिकन मटन झग मारले याच्यासमोर, खरं सांगतो, अप्रतिम असा प्रकार झाला. आणि हा तुम्ही करणार, मला गॅरंटी आहे. सोबत ही भजीसुद्धा आहे, ही सुद्धा अशी मस्त खायला मजा येतात. इतकी छान अशी सोडा घातल्यामुळे असे फुसफुसली एकते. मी खातो, टाळ्या करतो. भेटूयात पुढे, बाय.